तुमच्या दोघांच्याही आयुष्यात म्हणजे अंशुमनचे एक ट्रेंड सेटर सिनेमा अंशुमनने केला. ट्रेंड सेटर म्हणजे त्याच्या म्हणजे अजूनही त्या शाळा चित्रपटाचं नाव काढलं जातं. अजूनही शिरोडकर आणि तुझं नातं अजूनही रील्समध्ये व्हायरल होतं. अजूनही ते क्लिप्स व्हायरल होतात. टेलिव्हिजन जगामधील सगळ्यात ट्रेंड सेटर मालिका तू केलीस. 2 जेव्हा ट्रेंड सेटर गोष्टी करणारे लोक एकत्र येतात, तुम्ही एकमेकांना याआधी तुमची कामं ऑब्व्हियसली तू याचं बघितलं असेल, तू मालिका बघत होतास आता मी खरं सांगतो, मी सत्याचा म्हणजे खरं बोललो पाहिजे असं वाटतं मला. मी नाही बघत मालिका. आमच्याकडे टीव्ही किती 15-16 वर्ष झाली दॅट वी डोंट हॅव टेलिव्हिजन. रिअली? हा, आणि मी बघतो ते सिनेमे बघतो. ओके. खूप वाचतो, मला वाचायला फार आवडतं. आणि सो मी मालिका कधीच नाही बघितल्या. जेव्हा म्हणजे की मी कधी लिहित होतो हा. मधल्या काही काळात, पण मला स्वतःला असं झालं म्हणजे बिकॉज ऑफ सम डिस्प्यूट्स की यार एक सासू एक सुनेला इतकं काहीतरी घाणेरडं करायला लावते की मला असं झालं की हे मी म्हणजे नाही बाबा, हे नाही होऊ शकत. सो टीव्ही नसल्यामुळे मी मालिका बघत Okay. नव्हतो. मी Okay. तिची मालिका बघितली नव्हती. एक एपिसोड तिने मला तू बघ आता लग्न ठरले तर म्हणून तिने दाखवला, तो मी बघितला. कोणता दाखवलास ग? पहिला पहिला episode. ओके. तर बाकी माझ्या घरामध्ये म्हणजे मला असं वाटेल की मी कोणच आहे इतके तिचे फॅन आहेत. माझ्या काकांनी आणि काकूने जेव्हा त्यांना कळलं की आपली होणारी सून ही अपूर्वा गोरे आहे, अर्थात ईशा आहे, त्यांनी ती परत मालिका बघायला सुरू केली आणि त्यांचे 750 एपिसोड बघून झाले. आणि मला सगळ्यांनी खूप बोल लावतात की तुझी बायको इतकी भारी आहे, तिने त्या सिरियल मध्ये काय काम केलं. ती म्हणजे तिचं निगेटिव्ह कॅरेक्टर होतं, पण मुलांना असं वाटेल की यार आपली बायको अशी असावी जी की असं म्हणजे नवऱ्यासाठी असं म्हणेल की मला हाच नवरा पाहिजे आणि तो बरोबर आहे वगैरे. हे तू बघितलं नाहीस का? तिने तुझ्याशी लग्न केलं किंवा ती का तुला हो म्हणाली, असं मला सगळे म्हणाले, सगळे. पण सॉरी, मी एक वेगळाच मुद्दा इथे ऍड करू इच्छिते. टेलिव्हिजन या गोष्टीबद्दल प्रत्येकाचं पर्स्पेक्टिव्ह वेगळं असतं. जे लोक सिनेमांमध्ये सलग काम करतात त्यांचा एक वेगळा व्ह्यू पॉइंट आहे. आय थिंक आम्ही दोघं भेटल्यानंतर अंशुमानचं टेलिव्हिजन बद्दलचं एक पर्स्पेक्टिव्ह खूप बदलला. कारण की त्याला ते एक्सपोजर नव्हतं, त्याचं सर्कलच तो नसल्यामुळे त्याला त्याबद्दल माहिती नव्हती आणि कुतूहल सुद्धा नव्हतं. जे ऐकून होता त्यामुळे एक मत बनलं होतं, पण त्याची म्हणजे बिकॉज तो त्याच्यावर की नाही माझं मतच खूप असं नसल्यामुळे त्याने ते जाणून घेतलं. तो आता माझं काम खूप जवळून बघतोय आणि त्याला आय थिंक त्याबद्दल एक रिस्पेक्ट निर्माण झाला. खूप आदर. मला असं वाटतं की टेलिव्हिजन मध्ये जे नट काम करतात त्यांचं काय म्हणू आपण, मग ते संत होऊ शकतील काही काळानंतर. कारण इतकं काहीतरी घडतंय. काही गोष्टी अशा असतात ज्याच्याशी तुमची सहमती नसते, तुमची हरकत असते, पण तुम्ही ते दाखवता, त्यांनी लोकांचं मनोरंजन होतं, ते बघतात आणि ते तुम्हाला जेव्हा बाहेर ओळखतात तेव्हा खूप काही ना काहीतरी तुमच्या बाबतीत घडत असतं, पण तुम्हाला कोणालाही दुखवायचं नसतं. आणि मी हे बघितलंय की म्हणजे मला कोणाला काय म्हणू आपण कमी लेखायचं नाहीये किंवा ही उगाच तुलना करायची नाहीये, पण ज्या तन्मयतेने आणि ज्या हृदयस्थपणे मालिका बघणारा जो प्रेक्षक आहे ते मालिकातल्या कलाकारांना भेटतात वर्सेस सिनेमातल्या कलाकारांना भेटतात, हा जिव्हाळा जास्त आहे. मी टेलिव्हिजन बघत म्हणजे माझ्या घरी टेलिव्हिजनच नसल्यामुळे आम्ही क्रिकेट मॅच कुणाच्या तरी घरी जमून बघतो किंवा आता मोबाईल आल्यामुळे सगळं तिथे कन्झ्युम होतं, म्हणून टेलिव्हिजन नाहीये, म्हणून नाही बघितलं. पण म्हणजे आदर माझा होताच, पण तो अजून जास्त वाढलाय, द्विगुणित झालाय. कारण तुम्हाला सतत काहीतरी करायचं आहे आणि असा काही वेळ काय मिळतो की आपलं पात्र असं असलं पाहिजे किंवा तसं असलं पाहिजे. आपल्याला तसं काही क्रेडिट्स नाही आहेत, खाली कलाकाराचं नाव येतं, पण ते सगळे शोधतात की अरे यार हा कुठे आहे किंवा ही कुठे आहे आणि ह्याच्या आयुष्यात काय सुरू आहे. तर ते मी कधी अनुभवलं नव्हतं, आता मी फर्स्ट हँड अनुभवतोय. हे सगळं सुरू असताना मी आता जेव्हा अंशुमानशी गप्पा मारते तेव्हा मी बोलते मला अपूर्वा माहितीये, तिचा वेडेपणा इथे म्हणजे तिथे पण नाही, तो पलीकडे म्हणजे मी तिच्याशी सेटवर जेवढ्या गप्पा मारल्या म्हणजे तिचा एक
वाईब मॅच व्हायला वेळ लागतो. म्हणजे जेव्हा तिची वाईब मॅच होते समोरच्याशी तेव्हा तिला कळतं की मी याच्या समोर काहीही बोलू शकते, मी फुल टाइमपास करते. फुल टाइमपास करू शकते. पण मी जेव्हा आता अंशुमानशी गप्पा मारते अपूर्वा, तो खूप सॉर्टेड आहे अगं. म्हणजे त्याला माहिती आहे त्याला मोजकंच बोलायचंय, त्याची लँग्वेज त्याला माहिती आहे, मला कोणते शब्द आता वापरायचे आणि मी इतकंच बोलणार आहे, हे माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे आणि मी असं आहे. हा इंटरव्ह्यू मध्ये असा आहे की हा जनरलीच असा आहे. जनरली ऑफकोर्स आता आम्ही दोघं वेगळं एक डायनामिक तुमचं पर्सनल आयुष्यात असतं एकमेकांशी, जिथे कधी कधी तो पण थोडा चाललेला असतो आणि मी अशी असते किंवा मी बरेचदा हे वायर असते आणि तो स्ट्रक्चर देतो. पण हो, ऑफकोर्स अंशुमान माझ्या आयुष्यात आल्यानंतर जे कसं एक इकडे तिकडे जे होतं त्याला एक स्ट्रक्चर आलं आहे. माझा स्वतःकडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह खूप चेंज झाला आहे. माझा आयुष्याकडे बघण्याचा स्वतःच्या करिअरकडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह खूप जास्त बदललाय. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.